बातमी मुंबईतलीच आहे। मध्य हार्बर मार्गावरील लोकल 5 ते 10 मिनिटं उशिराने धावतात। पश्चिम मार्गावरील वाहतुकी सुरळीत आहे। रस्ते वाहतुकीवर पावसाचा कोणताही परिणाम झालेला नाही। पावसाची संततधार सुरू आहे। मध्य आणि हार्बर मार्गावरच्या लोकल या 5 ते 10 मिनिटांनी उशिराने धावतात। पश्चिम मार्गावरच्या वाहतुकीला कुठल्याही प्रकारचा फटका नाहीये। इथली वाहतूक जी आहे ती सध्या सुरळीत सुरू आहे। मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाची संततधार पाहायला मिळते। इकडे ठाण्यामध्ये देखील पावसाची संततधार सुरू आहे। ठाण्यामध्ये 3 हातनाका परिसरात पावसाने हजेरी लावलेली आहे आणि या ठिकाणी सुद्धा रिमझिम पाऊस पडतोय आणि नोकरदार वर्ग जो सकाळच्या वेळेला ऑफिस गाठण्यासाठी कार्यालय गाठण्यासाठी जात असतो। तरी सकाळच्या वेळची दृश्य सकाळी 7 वाजताची दृश्य 3 हातनाका परिसरामध्ये। ठाण्यात काल रात्रीपासूनच पावसाची संततधार सध्या पाहायला मिळते आणि आज सकाळपासून मुसळधार पावसाला ठाण्यामध्ये सुरुवात झालेली आहे। आपण पाहिलं तर काल देखील असाच स्वरूपाचा पाऊस हा ठाण्यामध्ये पडत असताना पाहायला मिळालेला। हलक्या मध्यम व जोरदार स्वरूपाच्या सरी या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळालेल्या होत्या। आज देखील काल रात्रीपासून जर पावसाची नोंद पाहिली तर जवळपास 26 मिलीमीटर पावसाची नोंद आहे ती आज सकाळी 7 वाजेपर्यंत झालेली आहे। तर काल जवळपास 80 ते 84 मिलीमीटर पावसाची नोंद आहे ही ठाणे शहरामध्ये झाल्याचं पाहायला मिळतंय। कामावरती जाणाऱ्या नागरिकांना तसेच शाळकरी मुलांना याचा मोठ्या प्रमाणात फटका आहे तो सध्या पाहायला मिळतोय। अजय कुडाळकरसह निखिल चव्हाण, टीव्ही 9 मराठी, ठाणे। नालासोपारात रात्रभर चाललेल्या पावसानं अलायन्स हॉस्पिटलचा रस्ता आजही पाण्याखाली गेलाय। नालासोपारा पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या पुलाखाली पाणी आलंय। टुळिंज रोड स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी आल्याचं पाहायला मिळालेलं आहे। नालासोपारामध्ये दृश्य पाऊस पडतोय। अलायन्स हॉस्पिटलचा रस्ता हा पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। पूर्व पश्चिमेला जोडणारा पूल आहे, या पुलाच्या खाली पाणी साचलेलं आहे।